माय, तुला भी तसंच वाटतंय व्हय? होय बानू, कारण तुला जे साध्य करायचं आहे ते अशाने कधीही साध्य होणार नाही। तर आता काय भी नग हाय बघ मला, म्हणून मी नाही म्हणले त्यासनी। बानू, इतक्या लवकर तू अशी हार पत्करलीस? माय, अगं ह्यात कसला आलं हारणं, ह्यात कसला आलं जिंक? हो काय सारी पाटाचा डाव नव्ह। हो, हा सारी पाटाचा डाव नाही, हे त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचं आहे। कारण हे तुझ्या श्री म्हाळसा देवींच्या मूळ स्वरूपाशी, श्री खंडेरायांच्या ह्या अवतार कार्याशी निगडित आहे। आणि तुझ्या या निर्णयाने त्याला अधिक विलंब होणार आहे। आणि तुझी माता म्हणून तुला या सर्वात सहाय्य करावं असं मला वाटतंय। माय, तुम्हासनी माझ्यासाठी काय बाय करायचं असेल तर एक कराल? बोल बानू, काय इच्छा आहे तुझी? तू असं काय बाय कर ज्यामुळं मला पुण्यांदा कधी भी जेजुरीला जावं लागणार नाही। मी आपली हतच बरी आहे। नाही बानू, तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही। उलट तुझी माता म्हणून तुला पुन्हा जेजुरीत कसं जाता येईल यासाठी प्रयत्न करेन। मी आता जेजुरीला नाही जाणार हे तुला ठाव आहे। येणारी वेळच आता भविष्यात काय घडणार आहे ते ठरवेल, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही। तुला जेजुरीत मानाने कसं जाता येईल यासाठीच प्रयत्न करेन।